श्री गुरुदेव ताईंनो, मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी मनीषा राजपूत तुमचं खूप खूप स्वागत करते। तर ताईंनो, आपण आज बघणार आहोत 27.5 फिटिंग मापाचं कटोरी ब्लाऊज कटिंग, तेही डायरेक्ट कपड्यावरती। तर हे अस्तरचा कपडा मी घेतलेला आहे, यावरती आपण डिझाईनचं ब्लाऊज शिवणार आहोत। पण मी तुम्हाला दाखवून देते कटिंग कशी करायची, तेही डायरेक्ट कपड्यावरती एकदम सोप्या पद्धतीने। तर ताईंनो, सगळ्यात आधी आपल्याला उंची घ्यायची आहे। तर तयार उंची आहे 13.5 इंच, तर आपण इथे 14.5 इंच घेणार आहोत। 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची आहे उंची। मार्किंग करून घेतलेली आहे, बंद बाजू आपल्या साईडला आहे। आणि 27.5चा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला। तर 27.5चा चौथा भाग आहे तो 7.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतली। आणि 1 इंच टक्ससाठी हा पाठीमागचा भाग आपण काढत आहोत। आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी, फिटिंगच्या साईडला शिलाई मार्जिन असते त्यासाठी। तर इथं मी मार्किंग करून घेतलेली आहे। तर पूर्ण टोटल आपली घडी आलेली आहे बघा 9.5ला एक रेष कमी। तर एवढी आपली पूर्ण घडी आलेली आहे। तर आपल्याला याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। 14.5 लांबी आणि 9.5ला एक रेष कमी अशी घडी इथं आलेली आहे आपली। आता 2 इंच गळा रुंदी घ्यायची आहे बंद बाजूच्या साईडला। 3 इंचावरती शोल्डर घ्यायचा आहे आणि 5.5 इंचावरती आर्म होल घ्यायचा आहे। आर्म होलच्या इथे बघा 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे। आणि ही जी उंची आहे 5.5च्या अर्ध्यामधून आर्म होलचा आकार देऊन घ्यायचा आहे। आता गळा कसा कट करायचा, तर गळा कट करता वेळेस मी खालच्या साईडला जे माप असतं, आता गळ्याची उंची कशी घ्यायची, तर ताईंनो हे मापाचं ब्लाऊज आलेलं आहे बघा। तर मी अशी उभी उंची घेत नाही, उभी उंची गळ्याची घेत नाही। तर ही जी खालची पट्टी आहे त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून मी इथं घेत असते। तर बघा ही उंची आलेली आहे 3 इंच, तर आपण त्यात अर्धा इंच ॲड करू, अर्धा इंच मिळवायचे आहे आणि इथं मार्किंग करून घ्यायचे आहे। आता ही जी रुंदी आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही देऊ शकता, पण वरची जी गळा रुंदी आहे शोल्डर साईडची ती आहे 2 इंच। तर बघा या अशा प्रकारे आपला पाठीमागचा भाग इथं तयार होतो। आणि इथे बघा जी आपली घडी आलेली असते त्यातून अर्धे करायचे आणि तिथे टक्स पॉईंट द्यायचा असतो। आता टक्स पॉईंटची उंची घ्यायची आपल्याला 4 इंच आणि दोन्ही साईडला अर्धा इंच शिलाई द्यायची आहे। या प्रकारे बघा टक्स पॉईंट इथं तयार होतो। आणि हा पाठीमागचा भाग आहे, आपल्याला गळा डिझाईनचा शिवायचा आहे, त्यामुळे मी आता कट करणार नाही आहे। आणि अशी घडी आपण पुढे कटोरी ब्लाऊजची कटिंग समोरच्या भागाची करून घेणार आहोत। आता बघा ही आपण उंची घेतलेली आहे 14.5 इंच। तर आपण इथे पुढच्या साईडला आपली कटोरी, शोल्डर पार्ट आणि क्रॉसपट्टी असणार आहे। तर क्रॉसपट्टीचे 2.5 इंच त्यातून मायनस करायचे। 14.5 आलेली ना आपली उंची मागच्या साईडची, पूर्ण उंची आहे 13.5, आपण त्यात मिक्स केले 1 इंच म्हणजे आली आपली 14.5। आता त्यातून आपल्याला 2.5 इंच आपण क्रॉसपट्टी वेगळी काढणार आहोत, म्हणून त्यातून आपण 2.5 इंच कमी करणार आहोत। तर 2.5 इंच कमी केल्यानंतर इथे आपली 12 इंच उंची येते। 2.5 इंच कट केल्यानंतर 2.5 इंच कशासाठी कट केले, तर आपण क्रॉसपट्टी जे काढणार आहोत त्यासाठी। तर इथं 12 इंचावरती आपण मार्किंग करून घेणार आहोत। या साईडला बघा आपण इथून पाठीमागचा भाग, इकडं हा जो पाठीमागचा भाग दिसतोय आपण ड्राफ्टिंग करून घेतलेला आहे, याच्या पुढे आपण 12 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत। आता ही उंची आहे कटोरीपर्यंतची, 12 इंचावरती मार्किंग करून घ्यायची, घडी तीच ठेवायची आहे जी पाठीमागच्या भागाला साठी आलेली आहे। 9.5ला एक रेष कमी अशी आपली घडी आलेली आहे।
आता याचा पण आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि ज्या प्रकारे आपण 2 इंच गळा रुंदी घेतली होती, 2 इंच गळा रुंदी, 3 इंच शोल्डर, तसंच घ्यायचं आहे. आणि 5.5 इंचावरती आर्म होल, मुंडा खोली पण म्हणू शकता याला. आणि इथं का आपण 1 इंचाचा गॅप दिला होता, या साईडला आपण 1.5 इंचाचाच देणार आहोत. खूप छान ब्लाऊज बसतो बघा. आणि याला आर्म होलचा आकार देऊन घ्यायचा आहे. हा झाला पुढचा आर्म होल, हा मागचा आर्म होल. आता गळा बघा, गळ्याची आपण गळा खोली घेणार आहोत 5.5 इंच. गळा रुंदी 2 इंच आहे, गळा खोली 5.5 इंच घेतलेली आहे. सहसा मी 6 इंच घेते, पण यांचं माप ज्या प्रकारचं आहे तर त्यांना छोटा गळा आवडतो, म्हणून आपण 5.5 इंचावरती मार्किंग करून गळ्याचा आकार इथं देऊन घेतलेला आहे. आता मेन आहे कटोरी पार्ट कटिंग. तर इथं आपल्याकडे मापाचं ब्लाऊज आहे. आता यावर कटोरीचं माप कसं घ्यायचं तर ते मी तुम्हाला सविस्तर सांगते. तर ही कटोरी आहे, तर इथून कटोरी स्टार्ट झालेली आहे इथपर्यंत, आणि हा आहे कटोरीचा टक्स पॉईंट. तर आपल्याला इकडून फिटिंग साईड आहे, तर या साईडला जिथून कटोरी जॉईंट आहे त्यापासून तर टक्सपर्यंत माप घ्यायचं आहे. तर हे आहे 2.25 इंच, आणि अर्धा इंच इथं कटोरी शिवण्यात गेलेली आहे, जोडण्यासाठी अर्धा इंच गेलेली आहे. आता जोडण्यासाठी गेलेली अर्धा इंच कटोरी पण आपल्याला मापात धरायची आहे. इकडं अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलं, आणि टक्सपर्यंत माप आलेलं आहे 2.25 इंच. आता सध्या आपण फक्त फिटिंग साईड करून जिथून कटोरी आहे टक्सपर्यंत तितकंच माप घेणार आहोत. परत दाखवते, ही कटोरीची रेष आहे, तर इथं अर्धा इंच शिलाईमध्ये गेलं, त्यापासून टक्सपर्यंत आलेलं आहे 2.25 इंच. तर इथं आपल्याला 2.25 इंच माप आलेलं आहे. त्यात आपल्याला टक्ससाठी मिळवायचे आहे 1.5 इंच. तर आपले किती होतात, 4.25 इंचावरती इथं मार्किंग करून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, मी एक साईडचीच कटोरीची मार्किंग इथं टाकलेली आहे, बगल साईडची. आता आपण कटोरीचा आकार देऊन घेऊया. तर गळ्याच्या साईडला आपण अर्धा इंचावरती घेतलेला आहे. 6 इंच गळा खोली असेल तर आपण 1 इंच वरती घेतो. आता ही कटोरीची ड्राफ्टिंग झालेली आहे. ही कटोरी कशी वाढवायची ते पण मी आत्ताच तुम्हाला दाखवणार आहे. कटोरीची ड्राफ्टिंग झाली, साईड पार्ट तयार झाला, पाठीमागचा भाग झाला. आता लगेच लागोपाठ आपण क्रॉसपट्टी पण मार्किंग करून घेऊया. आता मैत्रिणीनं होता असं की पाठीमागच्या भागाला कुठेच मधात जॉईंट नसतो, म्हणून त्याची उंची आपण 1 इंच वाढवलेली आहे, कारण की इथं अर्धा इंच जातं, शोल्डरला अर्धा इंच जातं. आता समोरच्या भागाला कटोरीला आपण जेव्हा कटोरी आणि वरच्या भागाला जेव्हा क्रॉसपट्टी जॉईंट करतो तेव्हा 1 इंच इथं एक्स्ट्रा लागतं, कारण की अर्धा इंच या साईडला आणि अर्धा इंच या साईडला. त्यासाठी आपण कटोरीमध्ये वाढ करत असतो ताईंनो. तर आता आपण 2.5 इंच कमी केले होते उंचीतून, त्या 2.5 इंच मध्ये आपल्याला मिळवायचे आहे अर्धा इंच. फिटिंग साईडला आपल्याला घ्यायचे 3 इंच मार्किंग कटोरी. आता हे क्रॉसपट्टीचं कटिंग आहे, तर 2.5 इंच आपण उंचीतून कमी केलेले 2.5 इंच, आणि त्यात अर्धा इंच मिळून इथं आपण 3 इंचाची मार्किंग केली. आणि या साईडला आणखी आपल्याला 1 इंचाची करायची आहे, म्हणजे हा भाग थोडासा मोठा असतो. इथं 3 घेतले तर इथं 3.5 घ्यायचे आहे, ज्या साईडला बटनपट्टी असते त्या साईडला. आता आपण असा खोलगट थोडासा भाग करून क्रॉसपट्टीची इथं मार्किंग झालेली आहे. असं थोडासा खोलगट करायचा, छान बसतो. ही रेष नाही पकडायची, खालची रेष पकडायची. आता लगेच आपण कट करून घेऊया, आणि कशा प्रकारचं आपण कटोरी कशी वाढवतो ना ते एकदम सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी हे जे आपण मार्किंग केलेलं आहे सगळं व्यवस्थित कट करून घेऊया. एकाच घडीमध्ये पूर्ण ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला सविस्तर दाखवलेली आहे. एखाद्या मापाची जर का आपल्याला कटिंग हवी असेल, बघायची असेल, तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता.
मी नक्कीच प्रयत्न करेल. खूप छान प्रकारे ब्लाऊज बसतो. शोल्डर कट करून झालेला आहे. क्रॉसपट्टी कट करून आता 2 क्रॉसपट्ट्या आहे, ह्या दोन्ही साईडच्या क्रॉसपट्टी झालेली आहे. ही कटोरी पण अशीच ठेवते आणि आता आपण पाठीमागचा भाग आधी कट करून घेऊया. गळा मी नंतर कट करणार आहे, कारण की गळा डिझाईनचा आहे. आता पाठीमागचा गळा, क्रॉसपट्टी आणि शोल्डर एकदम ओके आहे. आता वाढवायचं आहे आपल्याला फक्त कटोरी. तर इथं बघा हा अस्तरचा कपडा उरलेला आहे. इथं दोन्ही साईडला आपण मुंडा खोली काढलेली आहे. हा कपडा उरलेला आहे, तर आपण थोडा मोठा कपडा घेऊया. तर बघा ही कटोरी अशी होती डबल फोल्ड. तर आपण याला ओपन करून घ्यायचं आहे. या प्रकारे कटोरी ठेवली की आपल्याला यात वाढवायचं काय आहे, तर बघा ज्या साईडला गळा आपण 2 इंच गळा रुंदी घेतली होती तिथं आपण 3.5 करून देऊया, म्हणजे 1.5 इंच इथे एक्स्ट्रा घ्यायचं आहे. या साईडला 3.5 घेतला आपण, गळा वाढवला थोडा. आता खालच्या साईडला जिथं आपण या साईडची आधी आपण मार्किंग घेतली होती कटोरीची, फिटिंग साईडची. आता बटनपट्टी साईडची आपण मार्किंग घेऊया की कटोरी किती आहे. तर इथं आहे 2.5 इंच प्लस इथे बघा ही पट्टी जी जोडण्यात गेलं असेल ते वेगळं, तर आपण इथं 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत, कारण की शिलाईमध्ये गेलेलं आहे. तर 2.5 इंच पूर्ण कटोरी आहे आणि 1.5 इंच शिलाईमध्ये गेलेलं आहे. तर आपण इथे पण 2.25 घेत आहोत आणि त्यात 1.5 इंच मिक्स करायचे आहेत टक्ससाठी. तर इथे आपली आले बघा 4.25 इंच, 4 इंच आणि 2 रेषा. तर ते आपल्याला या साईडला खालच्या साईडला असं क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे. सव्वा 4 आणि या साईडची रेष आणि हे मिळून घ्यायचं आहे एकमेकांना. आता हे माप कमी जास्त येऊ शकतं, हे माप, आणि हे बरोबर तितकंच घ्यायचं. खूप छान कटोरी आपली बसते. आता आपली कटोरीची ड्राफ्टिंग पूर्ण झालेली आहे. आपण आता दोन्ही कटोरी एक सोबत जॉईंट करून घेऊ, कट करून घेऊ, सॉरी. तर या प्रकारे बघा आपली कटोरी तयार झालेली आहे. सॉरी थोडा आवाज येत असेल तर, कारण की आवाज येतोय बाहेर. पाठीमागचा भाग तयार झाला, कटोरी तयार झाली, शोल्डर पार्ट आणि क्रॉसपट्टी. आता फक्त बटनपट्टी काढायची आहे. तर 2 इंच रुंद आणि जेवढं माप असेल आपलं तेवढं आपण बटनपट्टी काढू शकतो. तर या प्रकारे पूर्ण कटोरी ब्लाऊजची कटिंग मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ताईंनो, मैत्रिणींनो, कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही तुमचे प्रश्न असतील कटिंगच्या बाबतीत तर मला नक्की विचारून घ्या, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव.